नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शेअर मार्केट श्रीमंतीचा महामार्ग याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रोफेसर रवींद्र भारती सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. रवींद्र भारती सर हे भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. एका कर्जबाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन देखील सरांनी खूप कमी वयामध्ये शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि हे सिद्ध करून दाखवलंय की एक सर्वसाधारण माणूस देखील शेअर मार्केट या क्षेत्रात चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएट करू शकतो. सरांचं शिक्षण लोनवर होऊन सुद्धा त्यांनी आजपर्यंत 250 कोटींची वेल्थ निर्माण केली आहे. तर 52 एकरामध्ये रिसॉर्टचं काम देखील सुरू आहे आणि एकूण 170 कोटींचा हा प्रोजेक्ट विदाऊट लोन ते पूर्ण करतात. सरांनी स्वतःचं हेलिकॉप्टर देखील बुक केलंय आणि स्वतःचं प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणारे ते महाराष्ट्रातील दुसरे मराठी व्यक्ती आहेत. तर त्यांनी आजपर्यंत 2,50,000पेक्षा अधिक लोकांना शेअर मार्केट क्षेत्रात आर्थिक प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक साक्षर बनवलंय. वेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून जवळपास 740 कोटींची वेल्थ ते स्वतः मॅनेज करतात. संपूर्ण भारतामध्ये सरांच्या 450 पेक्षा अधिक फ्रँचायझी आहेत. तर सरांबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. अशा जबरदस्त व्यक्तिमत्वाकडून आज आपण शेअर मार्केट संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत. सर, शेअर मार्केट म्हणजे श्रीमंतीचा महामार्ग असं आपण बोलतोय आणि या महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक नियोजन अगदी नीट करणं गरजेचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यस 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 आता सगळ्यात महत्त्वाचं शेअर मार्केट असू द्या किंवा कुठलेही असू द्या, आपण कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग शिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. मग आपण बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा जॉबमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण आता जे काही सक्सेसफुल आपण आहोत किंवा आत्ताच्या स्टेजला आहोत, तर त्याचं आपण काय केलेलं आहे, प्लॅनिंग केलेलं आहे. तसं फायनान्शियली किंवा आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम व्हायचं असेल तर आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आता प्लॅनिंगमध्ये काय काय येतं, जसं आपण म्हटलं की शेअर मार्केटच्या जर हा आर्थिक महामार्ग म्हणजे आर्थिक आपल्याला एक मोठ्या यशापर्यंत पोहोचण्याचा हा महामार्ग आहे शेअर मार्केट म्हणजे. तर आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल की मला तिथपर्यंत कसं पोहोचायचं. जर मला शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायची आहे, मी जर XYZ मी जर 100 रुपये जर कमवत असेल, समजा फॉर एक्झाम्पल 100 रुपये, तर मग मी माझ्या महिन्याच्या खर्चासाठी मी त्यातले किती ठेवणार, मग मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला किती ठेवणार, मग मी माझे पुढचं खर्चांचं नियोजन किंवा माझ्या भविष्यामध्ये माझे हे XYZ माझे प्लॅन आहेत. मला 3 वर्षानंतर गाडी घ्यायची किंवा मला 10 वर्षानंतर स्वतःचं मोठं घर घ्यायचं आहे, मला स्वतःचं घर शिफ्ट करायचं आहे किंवा 10-12 वर्षानंतर मला मुलांचे मोठे शिक्षणाचा खर्च येईल, मुलींचे लग्न असतील किंवा मी 15-20 वर्षानंतर मी रिटायर्ड होईल, मग मला दर महिन्याला 2 लाख 5 लाख कसे मिळतील रिटायर झाल्यानंतर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आजच जर केला तरच मला वाटतं हे सगळ्या गोष्टी आपण भविष्यामध्ये आपण प्रॉपरली करू शकतो. आणि शेअर मार्केट का आपण श्रीमंतीचा महामार्ग म्हणतो, कारण आपण बघतो गुंतवणुकीचे आपल्यासमोर अनेक पर्याय आहेत आणि लोक ट्रॅडिशनल पद्धतीने म्हणजे धोपट मार्गाने ज्या गोष्टी चालल्यात त्या चालू तर आहेतच. म्हणजे लोक FD करतायत, लोक फ्लॅटवर एक फ्लॅट नील झाला की दुसरा फ्लॅट घेत आहेत, तिसरा फ्लॅट घेत आहेत, लोक प्लॉट घेत आहेत, लोक सोन्यामध्ये गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, लोक इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. पण हे जर सगळे ॲसेट क्लास पाहिले तर ह्याच्यामध्ये ॲव्हरेज आपल्याला 5 to 7% पर्यंत रिटर्न मिळत आहेत. पण आपल्याला जर 10, 12, 15, 20, 25, 30% असे जर वर्षाला रिटर्न्स पाहिजे असतील, कारण बघा रिटर्न जास्त मिळाले आपल्या गुंतवणुकीवरती तर आपण लवकर श्रीमंत होणार आहे. जितके रिटर्न्स कमी मिळतील तितके जास्त वर्ष आपल्याला लागतील, लेट लागेल आपल्याला श्रीमंत व्हायला. जितके रिटर्न जास्त प्रमाणात मिळतील तितक्या कमी वेळामध्ये आपण आर्थिक श्रीमंत होऊ शकतो आणि आपण फायनान्शियली आपण फ्री होऊ शकतो. तर ह्याचं मला काय सांगायचं आहे की आपण बाकीच्या गोष्टी तर करायच्याच, पण ह्याच्यासोबत जर आपण इक्विटी शेअर मार्केटमध्ये आपण दर महिन्याला गुंतवणूक करायला लागलो, स्टेप बाय स्टेप आपण आपला पोर्टफोलिओ बिल्ड करायला लागलो, तर थोडंसं आपण लवकर म्हणजे जसं आपण नॉर्मल रस्त्याने पोहोचतो आणि आपण महामार्गाने पोहोचतो, तर महामार्गाने काय होतं थोडासा स्पीड वाढतो एक्सप्रेस हायवेने. तसं तुम्ही जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये संपत्तीमध्ये जर इक्विटी ॲड केलं, शेअर मार्केटचा हिस्सा ॲड केला, तर तुमचाही श्रीमंत होण्याचा स्पीड तुमचा वाढेल आणि एक चांगला तुम्हाला एक स्कोप, एक चांगला पोर्टफोलिओ, तुमची वेल्थ भविष्यामध्ये क्रिएट होऊ शकते. तर सर, जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन हे फार महत्त्वाचं आहे आणि यानंतर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा आपण कोणते फॅक्टर्स लक्षात घेणं गरजेचं आहे? येस, आता कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करतो ज्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये आपण गुंतवणूक करतो, तर आपण हे ठरवलं पाहिजे की मी किती वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करतोय. की आता मी जर माझ्याकडे जर XYZ अमाऊंट आहे आणि मला जी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर आता मला तिची गरज आहे का, मला ती 5 वर्षानंतर परत पाहिजे, 10 वर्षानंतर परत पाहिजे. तर हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की इन्व्हेस्टमेंट करताना आपण टाईम फ्रेम पाहणं खूप गरजेचं आहे
की मी किती वेळासाठी गुंतवणूक करतोय आणि मला किती रिटर्नची अपेक्षा आहे. तर त्या पद्धतीने आपण पोर्टफोलिओ बिल्ड केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करताना मी नेहमी लोकांना सांगतो की तुमचे अगोदर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करता किंवा आर्थिक नियोजन करता किंवा प्लॅन करता तुम्ही इन्व्हेस्टमेंटचं, तर तुम्ही काय करा, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा किंवा बाकी एफडी मध्ये करताना किंवा रिअल इस्टेट नवीन विकत घेताना त्याच्याऐवजी अगोदर काय करायचं, त्याच्या अगोदर ते करण्याचा सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड तुम्ही बाजूला काढून ठेवा. मला हे सांगायचं आहे कारण आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना त्यांना खाण्याचेही प्रॉब्लेम झाले 2-3 महिन्यानंतर, त्यांना सॅलरी नाही मिळाली वेळेवरती किंवा बाकीचे EMIचे प्रॉब्लेम आले, बऱ्याच गोष्टी झाल्या. तर 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपण प्रत्येकाने जॉब करणारे व्यक्ती असू द्या किंवा बिझनेस करणारे व्यक्ती असू द्या त्यांनी बाजूला काढून ठेवला पाहिजे. ही सगळ्यात पहिली स्टेप फायनान्शियल प्लॅनिंगची किंवा इन्व्हेस्टमेंटची. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या फॅमिलीसाठी आपण स्वतःचा टर्म इन्शुरन्स करून घेणं खूप गरजेचं आहे. घरामधले व्यक्ती असतात आपल्यासोबत, आपल्यावरती डिपेंडंट फॅमिली असतात आणि ज्यावेळेस एखादी घटना घडते, कारण बघा म्हणजे खूप मोठा आपल्या टाटा मोटरचे मिस्त्री सुद्धा काय झाले, त्यांचा सुद्धा नकळत त्यांचाही रोडला ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनाही माहिती नव्हतं आपल्यासोबत काय होणार आहे. अशा व्यक्तीसोबत सुद्धा होऊ शकतं. तर हे गोष्ट कोणासोबतही होऊ शकते. तर आपल्या फॅमिलीच्या सुरक्षेसाठी सगळ्यांनी टर्म इन्शुरन्स करणं खूप गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्स करून घेणं आपल्या फॅमिलीचा खूप गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर मग म्युच्युअल फंडमध्ये SIP असेल किंवा काय असेल त्याच्याबद्दलही मी तुम्हाला आणखीन सविस्तर सांगणार आहे. तर ते असेल, त्याच्यानंतर मग इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल. तर ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करणं प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट करताना अगोदर आपल्या ह्या बेसिक गोष्टी आपण पूर्ण करून घेतल्या पाहिजे. 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड, टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि मग त्याच्यानंतर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण करण्यासाठी मग किती वर्षासाठी करतोय, मला किती रिटर्न्स पाहिजे आणि मग मी किती लवकर मी स्पीडली माझी वेल्थ क्रिएट करू शकतो, मग शेअर मार्केटचा त्याच्यामध्ये मी कसा फायदा घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं मला वाटतं. अगदीच. आणि भारतीय शेअर मार्केटमध्ये देखील डीमॅट अकाउंट उघडण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत याबद्दलही काय सांगाल? आता आम्ही लोकांना हेच सांगतो, भारतीय शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस लोक डीमॅट अकाउंट ओपन करतात तर आम्ही त्यांना तेच सांगतो की अगोदर शिका, व्यवस्थित काम करा. आणि आमच्याकडे डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर डीमॅट ओपनिंग तर 100% फ्री आहेच, पण ॲडवायझरी सुद्धा, इन्व्हेस्टमेंटचा सल्ला सुद्धा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो. इंट्राडे ॲडवायझरी असेल, मग दररोज कुठले शेअर्स घेतले पाहिजे त्याचा टार्गेट, स्टॉप लॉस, पोझिशनल ट्रेडिंगची ॲडवायझरी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटची ॲडवायझरी, SIP साठी दर महिन्याला शेअर्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही भारतीय शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर प्रोव्हाइड केले जातात. आणि मी म्हणून सांगतो नवीन लोकांना, जे लोक नवीन आहेत, ज्यांनी अजून डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नाहीये आणि जे लोकांचं ऑलरेडी डीमॅट अकाउंट आहे, अशा प्रत्येकाला सांगतो मी की भारतीय शेअर मार्केटमध्ये एक डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. कारण जेणेकरून आमच्याकडे अशी टीम आहे की सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत फोनवरती सपोर्ट मिळतो. बाकीच्या ठिकाणी आपण ऑनलाईन डीमॅट अकाउंट ओपन करतो त्यावेळेस कसं होतं, सगळ्या गोष्टी मेल करा. पण भारतीय शेअर मार्केटमध्ये तुम्ही फोनवरती विचारू शकता, टार्गेट बरोबर लागलाय का, स्टॉप लॉस बरोबर लागलाय का, माझा ट्रेड बरोबर आहे का, स्ट्रॅटेजी बरोबर आहे का. तर हा सपोर्ट मराठी भाषेमध्ये मिळतो. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरीसाठी एक फ्री डीमॅट अकाउंट भारतीय शेअर मार्केटमध्ये ओपन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक सपोर्ट आणि एक चांगली सर्व्हिसेस तुम्हाला भारतीय शेअर मार्केटकडनं प्रोव्हाइड केल्या जातील. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे 7057101010. ह्या नंबरला आत्ता लगेच मिस कॉल देऊन ठेवा आणि आपला प्रोग्राम संपला की व्यवस्थित सविस्तर फोनवरती तुम्ही बोला. आणि हे सेशन झालं टीव्हीवरचं की मी यूट्यूबवरती लगेच लाईव्ह येतोय. आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी 1 तास तुम्हाला सेमिनारच्या माध्यमातून शेअर मार्केटबद्दल आणखीन डिटेल तुम्हाला माहिती देणार आहे. तर आपलं सेशन संपलं की लगेच तुम्ही यूट्यूबवरती येऊन तिथेही तुम्ही आणखीन सविस्तर माझ्यासोबत शिकू शकता. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपला कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच यूट्यूबवर सरांचं लाईव्ह सेमिनार होणार आहे. भारतीय शेअर मार्केट मराठी या सरांच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही हे सेमिनार अटेंड करू शकता. त्याचबरोबर शेअर मार्केट संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांकडून मार्गदर्शन घेऊ शकता. सर, आर्थिक नियोजनाचे देखील काही घटक असतात. बजेटिंग असेल किंवा कॅश फ्लो मॅनेजमेंट असेल, इन्व्हेस्टमेंट ॲनालिसिस असेल, रिस्क मॅनेजमेंट असेल, फायनान्शियल रिपोर्टिंग असेल, तर यासारखे काही जे प्रमुख घटक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता रिस्क मॅनेजमेंट किंवा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे कसं असतं की प्रत्येकाचं जसं वय वाढतं तशी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी माणसाची कमी होते. बघा, जे लोक ज्या एज वाढतं त्यावेळेस काय होतं की एज जसं वाढेल तिथं सिक्युरिटी वाढली पाहिजे, म्हणजे रिटर्न्स. आता ज्या लोकांचं ॲव्हरेज 30-40 वर्ष वय, 20, 25, 30, 40 ह्या वयातल्या लोकांनी इक्विटीमध्ये जास्त प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि मग नंतर जसं आपलं वय वाढतं, रिटायरमेंटकडे आपण जातो, त्यावेळेस आपण फिक्स ॲसेटमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे शेअर मार्केटला मधला पैसा काढून मग त्यावेळेस तुम्ही रिअल इस्टेटमध्ये टाकला पाहिजे. जसं वय तसं आपली इन्व्हेस्टमेंट रिस्क पोर्टफोलिओ आपला असला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये एक सूत्र आहे, फॉर्म्युला आहे शेअर मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंटचा, किंवा शेअर्समध्ये किती पैसा असावा तुमची संपत्ती, तर 100 वजा आपलं वय एवढी संपत्ती आपली इक्विटीमध्ये असायला हवी. सायंटिफिकली आपल्या भारतामध्ये आपण बघतो 90% पेक्षा जास्त लोकांची संपत्ती आता सध्या रिअल
इस्टेटमध्ये म्हणजे त्यांच्या जमिनी असतील, फ्लॅट असेल किंवा काय रिअल इस्टेटमध्येच लोकांची संपत्ती आहे. पण हे साप चुकीचं आहे. आपल्या वयाप्रमाणे आपलं सायंटिफिक सायन्स असं सांगतं, जर फॉर्च्यून 500 मधले जर आपण लोक घेतली, जगामधले टॉपचे आपण 500 लोक घेतली, तर त्यांच्या संपत्तीमध्ये 92% शेअर्स आहेत, इक्विटी, आणि फक्त 8% रिअल इस्टेट आहे. मग हे लोक काय करतायत, का करतायत असं? ह्यांना माहिती नाही का रिअल इस्टेट? तुम्ही कधी ऐकलंय का की वॉरन बफेटने 5 लाख एकर जमीन घेतली, किंवा आपल्या मुकेश अंबानींनी 500 टन सोनं घेतलं, किंवा बिल गेट्सने 50,000 फ्लॅट घेतले? पण तुम्ही हे ऐकले, ह्या लोकांनी इक्विटी शेअर्स घेतले. फेसबुकच्या मार्क झुकरबर्गने जिओचे शेअर्स घेतले, आपल्या मुकेश अंबानींनी फ्युचर रिटेलचे शेअर घेतले. तुम्ही हे ऐकलंय? मग हे लोकांकडे स्मार्ट मनी आहे. हे लोक काय इन्व्हेस्टमेंट करतात इक्विटीमध्ये, शेअर्समध्ये, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर 100 वजा आपलं वय, जर आता समजा फॉर एक्झाम्पल माझं आत्ता वय 34 आहे, तर मग 100 वजा 34, तर 66% संपत्ती माझी इक्विटीमध्ये पाहिजे, शेअर्समध्ये पाहिजे. मग बाकीचे पोर्टफोलिओ वेगवेगळे, मग रिअल इस्टेट, मग एफडी किंवा बाकीच्या गोष्टी. तर अशा पद्धतीने आपला रिस्क मॅनेजमेंट पाहिजे की आपलं 100 वजा आपलं वय कॅल्क्युलेट करा, जे अँसर असेल तेवढी संपत्ती तुम्ही इक्विटीमध्ये हळूहळू शेअर्समध्ये वाढवा. बाकीचं मी बऱ्याच लोकांना सांगतो की काही लोकांना माझ्याकडे येतात की रिअल इस्टेट विकावी लागेल. मी सांगतो लोकांना, तुमच्याकडे 2-3 फ्लॅट आहेत, एखादा फ्लॅट विका, इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा. ह्या बादलीमधलं पाणी फक्त इकडे आपण ओततोय. पण तुम्ही जर हे जर केलं, ह्या गोष्टी व्यवस्थित स्ट्रक्चर केलं, तर पैसा आपल्यासाठी काम करेल आणि लवकरात लवकर आपण श्रीमंत होऊ शकतो. आमच्याकडे बरेच लोक आहेत की जे वेल्थ मॅनेजमेंटमध्ये माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करतात, की लॉंग टर्ममध्ये एकदम सेफमध्ये आपण वेल्थ मॅनेजमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तुमचा रिटायरमेंटचा फंड आलेला असेल, किंवा तुमचा रिअल इस्टेटचा फंड असेल, किंवा एफडीमध्ये असाच फंड पडून असेल, त्यापेक्षा आपण लॉंग टर्ममध्ये सेफमध्ये जर इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केला, तर तुम्ही भारतीय शेअर मार्केटच्या आमच्या वेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून तुम्ही माझ्यासोबत इन्व्हेस्टमेंट करू शकता. जो काही फंड असतो तो तुमच्याच डिमॅट अकाउंटला असतो. कुठले शेअर्स घ्यायचे, कधी विकायचे, हे लॉंग टर्ममध्ये पूर्ण डिसिजन आमचा असतो. तर ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे, दिलेल्या नंबरवरती लगेच मिस कॉल द्या. आणि आपला सेशन हा संपला टीव्हीवरचा, की सेमिनारमध्ये सुद्धा आपण डिटेल ह्याच्यावरती आपण 1 तास आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर देखील आपण डिटेलमध्ये सविस्तर चर्चा करू. अगदीच. तर सर, सेमिनारबद्दल तुम्ही सांगितला, हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच तुमचा सेमिनार देखील सुरू होणार आहे. तुमच्या अनेक व्हिडिओजच्या बाबतीमध्ये तुम्ही हेच सांगत असतात की आर्थिक नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. मात्र आर्थिक नियोजन हे व्यक्तीसाठी किंवा बिझनेससाठी किती महत्त्वाचं असू शकतं? आता आर्थिक नियोजन हे प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे, बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचं आहे, आणि कुटुंबाचं आर्थिक नियोजन होणं सुद्धा, फायनान्शियल प्लॅनिंग होणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं प्लॅनिंग केलं पाहिजे. कारण आपण काय होतं माहिती आहे का, समोर लोक येतात, रोजचे खर्च येतात, आपण इन्व्हेस्टमेंट किंवा ह्या गोष्टीचा विचार करत नाही. जसं समोर आलंय तसं आपण खर्च करतो, जसा समोर विषय येतो तसं आपण काय करतो, खर्च करत जातो, आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नसतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने आज 10,000 कमवतोय आपण, तरी आपण आर्थिक नियोजन केलं पाहिजे, आणि 10 लाख महिन्याला कमवतोय तरी आपण आर्थिक नियोजन केलं पाहिजे. आम्ही असं बघतो की जे लोक 20-30 हजार रुपये महिन्याला कमवत आहेत, अशा लोकांचे सुद्धा 1-1, 2-2 कोटीचे पोर्टफोलिओ आहेत, 50-50 लाखांचे पोर्टफोलिओ आहेत. आणि जे लोक महिन्याला 2 लाख 5 लाख सॅलरी कमवत आहेत किंवा इन्कम कमवत आहेत, ते लोक सुद्धा आज कर्जबाजारी आहेत. म्हणजे आज प्रॉब्लेम इन्कमचा नाहीये, आज प्रॉब्लेम आपण येणारा पैसा आपण कसा हँडल करतो ह्याचा आज प्रॉब्लेम आहे. कारण प्रत्येकाच्या हातामधून आज करोडो रुपये येऊन गेलेले आहेत, प्रत्येकाच्या हातातून मोजून दिलेले आहेत, पण आज आपल्या अकाउंटला करोडो रुपये का नाही आहेत? तर आपलं सवय, पैशांची सवय, आणि आपलं कुठंतरी पैशांचं नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग आज कुठंतरी चुकतंय. आपण ते शिकलं पाहिजे प्रॉपर, आणि ते शिकून आपण मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. म्हणूनच आम्ही जसं सांगतो की आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कोर्सेस आहेत. म्हणजे एकदम झिरोपासून ज्याला सुरुवात करायची त्यांच्यासाठी वेगळे कोर्सेस आहेत. ज्यांना ऑलरेडी थोडंफार मार्केटचं माहिती आहे, त्यांना नेक्स्ट लेवलचं नॉलेज घ्यायचं आहे, अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. इंट्राडे ट्रेडिंग ज्यांना करायचं आहे, अशा लोकांसाठी सुद्धा आपला लर्न अँड अर्न नावाचा आपला कोर्स आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे नॉलेज घेऊन जर तुम्ही काम केलं, सुरुवात केली, तर प्रोफेशनली मी म्हणतो मार्केटमध्ये जर काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण शेअर मार्केटमधून रिटर्न्स घेऊ शकतो. आपला ट्रेडिंगमधूनही आपण दर महिन्याला चांगला इन्कम आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून कमवू शकतो, आणि लॉंग टर्ममध्ये आपण मोठी वेल्थ देखील शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण क्रिएट करू शकतो. अगदीच. तर शेअर मार्केटचं A to Z नॉलेज घेण्यासाठी सरांनी काही कोर्स देखील डिझाईन केलेत. या कोर्स संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, त्याचबरोबर वेबसाईट देखील आहे, यावर जाऊन तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता. तर सर, आर्थिक नियोजनासाठीचे काही रूल्स देखील आहेत का, ज्याने आपण आर्थिक व्यवस्थापन करू शकतो? येस, आर्थिक नियोजनाचे रूल्स नक्कीच आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी देखील सांगितलं की आर्थिक ह्याच्यामधलं आपण किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तर 30 ते 40% आपण आपल्या जर महिन्याचा इन्कम आहे, आपल्या रेग्युलर गरजांवरती आपण करू शकतो. जेवढं कुटुंबाचा टोटल जेवढा वैयक्तिक इन्कम आहे
त्याच्या 20% हिस्सा आपण SIP मध्ये लावू शकतो. बरेच लोक SIP बद्दल विचारतात मला, सर SIP मध्ये मला करायचे, म्युच्युअल फंडमध्ये. आता SIP चे 2 मार्ग आहेत. आपण म्युच्युअल फंड थ्रू सुद्धा SIP करू शकतो आणि आपण डायरेक्ट स्टॉक SIP म्हणजे डायरेक्ट शेअर्स सुद्धा घेऊन आपल्या डीमॅट अकाउंटला आपण SIP करू शकतो. आता SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे मी फिक्स अमाऊंट, मी फिक्स वेळेला दर महिन्याला मी इन्व्हेस्टमेंट करणार, त्याला म्हणायचं SIP. आता SIP मंथली SIP सुद्धा असते आणि डेली SIP सुद्धा असते. जे लोकांचा डेली रोजच्या धंद्यातून पैसे येतात त्या लोकांना मी सांगतो तुम्ही डेली शेअर्स घ्या, डेली SIP करा. आणि म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुम्ही दर महिन्याला SIP करू शकता किंवा डायरेक्ट शेअर्समध्ये सुद्धा तुम्ही दर महिन्याला SIP करू शकता. तर टोटल आपण महिन्याला जेवढं कमवतो त्याच्या 20% आपण दर महिन्याला शेअर्समध्ये आपण किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपण टाकले पाहिजे. जर 1 लाख रुपये आपला पगार आहे तर 20,000 रुपये, आणि जर आपल्याला 50,000 इन्कम येतं त्याच्या 20% म्हणजे 10,000 रुपये. जर आपण 5 लाख कमवतो त्याच्या 20% म्हणजे तर आपण 1 लाख रुपये. जी काही आपली XYZ आपला इन्कम आहे तर त्याच्या 20% हिस्सा आपण जर दर महिन्याला शेअर्समध्ये SIPच्या माध्यमातून लावला, आणि आपण 80-20चा रूल नेहमी लक्षात ठेवायचा. मी ट्रेडिंग करताना सांगतो, प्लॅनिंग करताना तुम्ही 80% लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा आणि 20% अमाऊंटवरच ट्रेडिंग करा. बरेच लोक काय करतात, 100% आलं की फक्त ट्रेडिंग 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 आणि इन्व्हेस्टमेंट राहते बाजूला, फक्त ते ट्रेडिंगच्या नादी लागतात. तर तसं नाही करायचं. आपल्याला ट्रेडिंगमधून दर महिन्याला इन्कम कमवण्यासाठी ट्रेडिंग तर करायचं आहे, पण 80% अमाऊंट ही आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला लावायची. हे खूप महत्त्वाचं आहे आणि लॉंग टर्ममधून खूप मोठी वेल्थ आपण क्रिएट करू शकतो. ह्या अशा पद्धतीने आपण प्लॅनिंग आणि नियोजन आपण केलं पाहिजे. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी संपूर्ण नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता. तर शेअर मार्केट संदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत प्रोफेसर रवींद्र भारती सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की शेअर मार्केटमध्ये योग्यरित्या जर आपण गुंतवणूक केली तर हाच खरा श्रीमंतीचा महामार्ग असू शकतो आणि यासाठी तुम्ही काही कोर्सेस देखील डिझाईन केलेत. आजपर्यंत तुम्ही हजारो लोकांना आर्थिक साक्षर देखील केलंय. तर या कोर्सेस बद्दल काय माहिती द्याल? आता मी जसं सांगतो की शेअर मार्केट शिकायचं असेल किंवा सुरुवात करायची असेल तर यूट्यूबवरती बरेच हे ऑप्शन अवेलेबल आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून आपण शिकू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला भारतीय शेअर मार्केट मराठी यूट्यूब चॅनल देखील आहे. अजून बाकीचे यूट्यूब चॅनल्स देखील आहेत. पुस्तकं वाचून आपण शिकू शकतो. आणि त्याच्या पलीकडे जर आणखीन प्रोफेशनली जसं म्हणतो आपण की कोर्सेस का करायचे, तर त्याच्यामध्ये आपला वेळ वाचतो. म्हणजे आपण एका स्टेप बाय स्टेप एक स्ट्रक्चराइज मॅनरने आपण शिकतो. म्हणजे आपलं 10 वर्षाचं काम आपलं 2 वर्षामध्ये होऊ शकतं जर आपण कोर्सेस करून जर प्रॉपरली केलं तर. आमच्याकडे 3 प्रकारचे कोर्सेस आहेत. एक म्हणजे एकदम नवीन लोक आहेत की ज्यांना मार्केटमध्ये नव्याने एंट्री करायची आणि A to Z सगळं शिकायचं आहे. तर मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा 3 महिन्याचा कोर्स आहे. घर बसल्या आपल्या वेळेप्रमाणे जॉब पाहून, बिझनेस पाहून हा कोर्स करू शकतो आणि 0 पासून एंडपर्यंत सगळी माहिती त्याच्यामध्ये त्या कोर्समध्ये दिली जाते. दुसरा कोर्स आहे इंट्राडे ट्रेडरसाठी की ज्यांना थोडंफार मार्केटचं माहिती आहे, ज्यांनी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि ज्यांना लाईव्ह इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे. तर आमची टीम 12 तास लाईव्ह असते. लाईव्ह तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेस तुम्ही लाईव्ह येऊन आमच्या टीमसोबत ट्रेड करू शकता. त्यासाठी लर्न अँड अर्न इंट्राडे ट्रेडिंग नावाचा आमचा कोर्स आहे. त्या कोर्सला देखील भरपूर लोक इंट्राडे ट्रेडिंग करतात आमच्यासोबत. आणि त्याच्यानंतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज, जे लोक ऑप्शनमध्ये काम करतात पण त्यांना ऑप्शनमध्ये प्रॉफिट होत नाहीये, तर आमच्या ऑप्शन स्ट्रॅटेजीजचा आपला सेपरेट कोर्स आहे की ज्याच्यामध्ये ऑप्शनविषयी सविस्तर स्ट्रॅटेजीज सांगून शिकवून त्याच्यामध्ये काम केलं जातं. तर अशा 3 पद्धतीचे कोर्स आहेत. ज्यांना करिअर करायचे त्यांच्यासाठी NISMचे कोर्सेस देखील अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे A to Z सगळ्या गोष्टी आमच्याकडे कोर्सेसमध्ये आम्ही कव्हर करतो आणि आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही कोर्स तर कराच, पण ज्या लोकांना कोर्सेस करणं शक्य नाहीये किंवा ज्या लोकांना पॉसिबल होत नाहीये तर अशा लोकांसाठी आपण फ्री डीमॅट अकाउंट आणि फ्री ॲडवायझरीचा सुद्धा बेनिफिट देतो की तुम्ही या भारतीय शेअर मार्केटमध्ये फ्री डीमॅट अकाउंट ओपन करा आणि सुरुवातीला आम्ही तुम्हाला शिकू की कुठले ट्रेड घ्यायचे, स्टॉप लॉस किती लावायचा, टार्गेट किती लावायचं, मग पोझिशनल कॉल असेल किंवा तुम्हाला सुरुवात करायची आहे 10,000ने, 20,000ने, 1 लाखाने, 2 लाखाने, जी काही सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला कुठले शेअर्स घ्या तुम्ही, तर तुम्हाला पोर्टफोलिओ बनवून दिला जातो. लॉंग टर्मचे शेअर्स तुम्हाला भारतीय शेअर मार्केटमध्ये सांगितले जातात. तुम्हाला फोनवरती सपोर्ट दिला जातो की सकाळी तुम्हाला अडचण आलीच कुठला शेअर घेऊ, आता काय करू, आपण तुम्हाला एक डेडिकेटेड नंबर असतो. बाकीच्या ठिकाणी आपण ऑनलाईन डीमॅट अकाउंट ओपन करतो, तिथे आपल्याला कळत नाही की काय करू, मेल करू, काय करू. तर इथं भारतीय शेअर मार्केटमध्ये काय बेनिफिट होतो डीमॅट ओपन केल्यानंतर की सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत तुम्ही फोनवरती काही अडचण आली तर तुम्ही फोनवरती प्रश्न विचारू शकता. तर त्याची सगळी माहिती तुम्हाला आपल्याकडे भारतीय शेअर मार्केटकडे दिली जाते. त्याच्यामुळे प्रत्येकाने लगेच दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरती मिस कॉल द्या 70 57 10 10 10 या नंबरवरती आणि आपलं हे टीव्हीवरचं सेशन संपलं
की मी यूट्यूबवरती पण लगेच लाईव्ह येणार आहे, तिथे आपण सेमिनारच्या माध्यमातून आपण आणखीन डिटेलमध्ये 1 तास आपण शिकून घेऊयात. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटचे काही कोर्सेस सरांनी डिझाईन केलेत. या कोर्सेसबद्दल देखील तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतो आहे, त्याचबरोबर वेबसाईट देखील आहे, त्यावर जाऊन तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता. हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच सेमिनार सुरू होणार आहे. या सेमिनारमध्ये देखील शेअर मार्केट संदर्भात तुम्ही अधिक नॉलेज घेऊ शकतात. सरांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे भारती शेअर मार्केट मराठी. या चॅनलवर जाऊन तुम्ही शेअर मार्केट संदर्भात अनेक व्हिडिओज पाहू शकता. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही इथे आलात आणि शेअर मार्केटचा खरं तर श्रीमंतीचा महामार्ग नेमका काय आहे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.